आज आपण ज्या अभिनेत्रीच्या घरी जातोय तिचं घर हे खूप आठवणींनी भरलेलं आहे. तिचं हे माहेर आहे आणि त्यासाठी आज मी आली आहे कल्याणमध्ये. आपण आज जातोय अभिनेत्री अदिती सारंगधर हिच्या माहेरी म्हणजेच तिच्या कल्याणमधल्या घरी. चला माझ्याबरोबर. विसरा सर्वांना, आपण आईवडिलांना विसरू नका. अनंत उपकार आहेत त्यांचे, ही गोष्ट कधी विसरू नका. माझ्या बाबांना इतकी लोकांना वाढायची जेव घालायची आवड ना, की एक बिर्याणीवाला होता त्यांचा, त्याच्याकडनं ते बिर्याणी आणि ते व्हाईट कलरचं कस्टर्ड काहीतरी मागवायचं, शेवया, त्याला काय म्हणायचं मला माहिती नाही. तर त्याचं डोक्याला असं फडकं बांधायचे, पॅन खोचायचे आणि असं टेबलावर बसायचे आणि बिर्याणीवाले असे या मी वाढतो या, सगळ्यांना ते वाढायचंय प्रेमाने. आमचं अख्खं घर उघडायची पद्धत आहे. ओके या ना 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 ना. मला इतकं छान वाटतंय ना कल्याणच्या घरी येऊन. इतक्यांदा तू मुलाखतींमध्ये एक उल्लेख केलायस या घराचा, या घरातल्या आठवणींचा. त्यामुळे म्हटलं हाऊस टूर तर कल्याणच्याच घराची झाली पाहिजे. हो, कारण ना चेंबूरच्या घरात इतक्या वेळा इतकी लोक येऊन गेली आहेत आणि खूप आठवणी आहे तिकडे. खूप लहानपणापासून आमचे छोटे छोटे कोपरे आहेत. तर मलाच आय वॉज व्हेरी एक्सायटेड की तू जेव्हा म्हणायचं आपण कल्याणच्या घरात शूट करूया. आय नो हा एपिसोड आजचा खूप जास्त इमोशनल असणार आहे, कारण मी जे ओपनिंगमध्येच म्हणाले की घट्ट नाळ जोडली आहे या घराशी. खरं तर अख्खं बालपण इकडे गेले, राईट? हो ग. आज तू किती दिवसांनी आलीस इथे? 7 एक महिन्यांनी आले. कारण एवढं येणं होत नाही आणि कल्याणचा प्रवास म्हणजे 2.5 तास रोडनी लागतात. त्यामुळे रोडनी असं कल्याणला जाऊन येऊया असं म्हटलं तरी ते शक्य होत नाही. पण मस्त मला इकडे इतका खजाना सापडलाय दर्शना, बापरे. माझी अनेक पुस्तकं इकडे आहेत आणि मी शोधत होते तुझी वाट पाहता पाहता, तर ती पुस्तकं पण सापडली आहेत. ओके, सो आज मला हे तुझं पूर्ण घर आणि अनेक आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवात आपण या हॉल पासूनच करूया. तर पहिले कुठल्या भागात घेऊन जाते? हाच भाग परफेक्ट आहे ना. वरती आता ते चालत नाही येत लाईट, पण इकडे असे सुरुवातीला मी घर बांधलं तेव्हा इकडे फोकस लाईट्स होते, आहेत म्हणजे आता ते. आणि ना मी कॉलेजवरनं यायचे आणि माझ्याकडे काम करणाऱ्या सगळ्या मावशी, आई, बाबा, आजी, आजोबा नव्हते अर्थात तेव्हा, पण ते दुसरी प्रभा आत्या म्हणून होती आजी, सगळ्यांना असं समोर बसवायचे आणि माझा डान्सचा एक सेशन व्हायचा. मी काय केलंय आज, मी काय शिकले किंवा मला काय करायचंय, तसं छान नाच करायचं, मग सगळे टाळ्या वाजवायचे आणि मला जेवण वाढायचे. सो हा आमचा रिच्युअल होता. आणि जेव्हा नाटकातनं काम करायला लागले कॉलेजमधनं, तेव्हा रात्री 12 वाजता जरी आले तरी आई, बाबा आणि आजी, निकिता आणि अमिता झोपलेल्या असायच्या, पण ते तिघं इथे येऊन बसायचे आणि मी काय मंजुळा करत होते तेव्हा. तर त्या लाईट्स मध्ये मला परफॉर्म करायला इतकं आवडायचं. त्याचा येल्लो असा फोकस लाईट होता, त्यामुळे तिकडे जाऊन असं 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 वगैरे. तर इकडे आल्यावरती आता तू विचारलंस ना, तेव्हा आठवलं की अरे आई यूज टू डू इट. आणि माझे इतकं एनकरेज करायचे. आई, बाबा आणि आजी पण असायची, प्रभात्या असायची आणि आमच्या ताई म्हणून होत्या सांभाळणाऱ्या, त्या असायच्या. वनिता का विनिता, मी मावशींचं नाव विसरले, त्या असायच्या. सो त्यानंतर एक शांताबाई म्हणून होत्या, एक आणखी निर्मला ताई म्हणून होत्या, प्रमिला म्हणून, ते सगळे असे बसलेले आणि सगळ्यांना ते ना इतक्या प्रेमाने बसायचं ना आमच्याकडे वर्षानुवर्ष, आणि मला खूप अप्रिशिएट करायचं. आणि मी जे तुम्हाला म्हणाले की मी हिच्या माहेरी आली आहे आज, आणि माहेरी आली आहे म्हणून बघा हिने आईची साडी नेसलेली आहे. हो गो, व्हेरी स्पेशल. म्हणजे आता ना आपण आपल्या आईच्या कपाटातनं साड्या घेत असतो की ही दे नेसायला, बिकॉज एकतर, आणि ही वाटत नाही ही किती वर्ष जुनी असेल अंदाजे. आईला जाऊनच जवळजवळ 15 पेक्षा जास्त वर्ष. अजिबात वाटत नाही की ती त्या फॅशनची, ही आता पण ट्रेंडी वाटते. हो ना. बट हे किती स्पेशल आहे आईची साडी नेसणं आपल्या माहेरच्या घरी होत असलेला इंटरव्ह्यू. मी तुला सांगू का, मी जेव्हा आले ना तेव्हा मी एक जम्पसूट घातला होता, पण मी धुंडाळत होते. मी म्हटलं अरे इकडनं काही न्यायचं राहिलंय का म्हणून कपाट उघडून, तर मला ही सापडली ग. आणि ब्लाऊज पण, मला हा कलर आणि हे कॉम्बिनेशन फार आवडायचं म्हणून मी इथे ठेवून दिलं. म्हटलं नाही आता हीच नेसूया. तर हे खूप स्पेशल आहे, कारण कधीतरी आईने नेसलेलं असतं, आपण भले ती 10 वेळा धुतली तरी एक आठवण आहे ना आपल्या आईची, मायची ऊब आहे त्याच्यामध्ये. आणि आल्या आल्या पहिले काय करायचं, तर तिकडे सगळ्यांचे फोटो आहेत, आपण तिकडे जाऊया आधी. हो चला या. येस, खूप इमोशनल कॉर्नर आहे हा. खूप
मी तुला खरं सांगू, ही 4ही माणसं जिवंत होती काही वर्षापूर्वी. आणि मला फोन करून ती सगळी जण बोलवायची की आज हे केलं. मी जेव्हा मुंबईमध्ये काम करायला लागले किंवा मुंबईत राहायला लागले नाटकाच्या, चित्रपटाच्या, सिरियलच्या निमित्ताने, तेव्हा आई, तेव्हा काही विफास नव्हतं, काही नव्हतं. आई आपली डबा करायची, आई घेऊन यायची बोरिवलीला, माझ्या सेटवर यायची कधीतरी. आणि मग मला आवडणारे पदार्थ म्हणजे बिशीबेळी राईस मला तिचा खूप आवडायचा. आमच्या बाबांचे मित्र आहेत एक बंडू साठे, त्यांच्या बायकोनी उर्जिता काकूनी तिला बिशीबेळी राईस शिकवला होता, तो घेऊन यायची. मसाला डोसा घेऊन यायची, असं काय काय छोटे पदार्थ घेऊन यायची. माझ्या आजीची स्पेशालिटी होती वालाची खिचडी, मुगाचं बिरडं, वालाचं बिरडं किंवा कोबीची रसवडी. तर मग आई गेल्यानंतर आजीचा फोन सुरू झाले, श्रावण सुरू झाला ना की आमची धांदल सुरू व्हायची. यार कधी आहे नाटकाचा प्रयोग इकडे, मग मी तुझ्यासाठी शनिवारी आमच्याकडे वालाची खिचडी, वालाचं बिरडं, शनिवारी वालाची खिचडी करणार आहे, येणार आहेस का? मग मी काही करून तो प्रयोग असला नसला तरी शनिवारी मी आणि सुहास जेवायला यायचो किंवा मी जेवायला यायचे. ती वालाची खिचडी मग राहायचे आणि दुसऱ्या दिवशी ती उरलेली खिचडी बाबा तेलात अशी भरपूर तिखट घालायचं आणि ती अशी कडक कडक करायचे. तर हे बाबांचं काम होतं ती खिचडी करणं. सो आम्ही सगळे खूप खवय्ये आहे, त्यामुळे ना खाण्याशी ना आमचं नातं जोडलेलं आणि खाण्यामुळे आम्ही जास्ती मजा केलेली आहे. आजोबा आमचे फार लवकर गेले, पण तरी हे आता घर झालं म्हणून. नाहीतर आमचा असा वाडा होता, तिथे ओटा होता आणि खरंच आवडत या घराच्या आधी आजोबाचे कडेवर घेऊन फिरायचे आणि आवडती भारी मला माझे आजोबा असं गाणं गायचं आणि ते गाणं खूप इमोशनल आहे ग. तो आणि या घरातली कुठलीच गोष्ट तू चेंज नाही केलीस, हलवली नाहीस. हे फोन्स पण जुने दिसतायत. कशाला हलवायचं ना, त्या आठवणी आहेत. आणि आता वाईट इतकं वाटतं की कधी काळी मी येणार म्हणून एक्साइटमेंट मध्ये दोन्ही दरवाजे उघडून उभे असणारे बाबा खालीच यायचं. म्हणजे ते आधी ती गाडी मागे घे, मग त्या ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन. त्यांचा स्वभावच होता की अशी घे, इकडे लाव. म्हणजे काळजी, प्रेम. म्हणजे मला कधी कधी राग यायचा की बाबा काय यार, मी इतकी वर्ष गाडी चालवते, मला लावू दे. पण ते खाली उभे राहून हा इथे आता थांब ते करणारे बाबा. मग वरती येऊन हे दोन्ही दरवाजे उघडणारी आजी, तिला चालता नाही यायचं पण अशी लंगडत चालत यायची. पाठीचा त्रास होता पण तरी माझ्यासाठी संगीता मावशी म्हणून आमच्या जेवण स्वयंपाक करायचा, तर त्यांच्या इथे बाजूला उभं राहून आलं किती घातलंय खिचडीमध्ये सगळं बघणारी आजी, प्रेमाने भरवणारी. अनेक वर्ष माझी आई मला भरवायची. म्हणजे मी आता मला माहिती नाही, आई म्हटलं की ती एक असते ना. आता मी आई झाल्यावरती मला जाणवतं की माझा मुलगा आता 8 वर्षाचा झाला, पण कधीतरी आपल्याला वाटतं की याला भरवावं. तर मी कॉलेज अगदी संपेपर्यंत आई मला भरवायची कधी आणि ते भरवणं मिस करते. मी तिला उल्लू बनवायचे. इकडे आमचा एक झोपाळा होता, त्याच्यामध्ये अभ्यासाचं पुस्तक, त्याच्या आतमध्ये कॉमिक्स घेऊन बसायचे आणि मग ती मला आपली भरवायची आणि मी डोळे मिटायचे. पण ती काय अभ्यास करतेस का काय, मनन करते, चिंतन करते चिंतन. तर वाईट असं वाटतं की दिमतीला ही सगळी माणसं काही वर्षापूर्वी उभी होती आणि आज ती चावी घेऊन, कुलूप उघडून, आपल्याला दरवाजा उघडून आतमध्ये आलं की टेबलवर विसावलेली माणसं दिसत आहेत, गप्पा मारणारी नाही. तर ते खूपच त्रासदायक आहे. त्यामुळे पण ठीक आहे, मला असं वाटतं की इट्स लाईफ. मला यांच्या जाण्याने मला जेवढं इमोशनल बनवलं तेवढं स्ट्रॉंग पण बनवलं. कारण आयुष्याच्या अशा टप्प्यावरती एक जण मला सोडून गेला. त्यामुळे मला असं वाटतं की इट वॉज देअर वे ऑफ टीचिंग मी की आता तुला सांभाळायचं, आता तुला सांभाळायचं. बरोबर आहे. सो आय थँक देम. येस. आणि हे जे आहे, तू मगाशी म्हणालीस की यावर बसून सगळेजण तुझे कौतुक करायचे. ये जरा. येस, बसू आपण. हे ना लोडची कव्हर आहेत ना, कव्हर्स. तर हे आमचे मामा आजोबा होते, दादरला राहतात. मामा आजोबा म्हणजे आजीचे माझ्या भाऊ सख्खे. तर त्यांना ना शिवणाची खूप आवड होती. तर मामा आजोबांनी शिवलेली ही लोडची कव्हर आहेत. ती अजून तशी येस ती अजून तशी आहे. घरातले मोठे एका ठिकाणी बसल्यावर सगळ्या मुलांनाही तिथेच बसायला लागायचं ना. तुमच्या तिघींची भांडणं व्हायची का इथे बसण्यावर? आमच्या तिघींची नाही व्हायची आमची भांडणं. माझं आणि अमिताचं, निकिता खूप लहान असताना मी घराच्या बाहेर पडले. अमिताचं आणि माझं जोरदार भांडण व्हायचं आणि भांडण झाल्यावरती आम्ही काही करायचो. अदिती अमिता निकिता. हा या तिघी. अमिताला मी भांडण झाल्यावरती बेट वगैरे घाणेरड्या लावायचो आणि एकदा मी तुला घाबरत नाही वगैरे आम्ही आणि मी तिला म्हटलं तू खाऊन दाखव ना मी केलेला भात, असं म्हणून 4-5 चमचे तिखट घातलेला भात तिला खायला लावला त्या लहानपणी आणि तिने खाल्ला. कारण की आमचं भांडण झालं होतं. मग आम्ही इथे रुमाल बांधायचो अशा
आणि आता सांगू का, आपले चड्ड्या असतात ना त्या पण बांधायचो, त्याच्यावरती रुमाल बांधायचो आणि बॉक्सिंगचे असे ग्लोव्ज तयार करायचो आणि अशी बॉक्सिंग वाली फाईट करायचो का. आणि म्हणजे रक्तबिक्ता नाही काढलं कधी एकमेकींचं, पण ती वाली फाईट करायचो. दुसरी गोष्ट, आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट माय क्लोथ्स. तर माझा एकही टॉप आता नाहीयेस पण आता नाहीये, खूप बदलले. मूल झाल्यावरती आपल्याला खूप ऍडजस्टमेंटची सवय लागते. सो मला इतका राग यायचा ना माझे कपडे कोणी घातले तर. एकदा निकिता माझी छोटी बहीण ना माझं टॉप घालून गेली होती आणि ना माझ्या भीतीने तिने खालीच ना ह्याच्यामध्ये पॅसेजमध्ये ना चेंज केलं टॉप आणि वरती आली. नेमकं ती तिकडनं येताना मी पाहिलं आणि असा राग केला. ते पूर्वी पोस्टर्स वगैरे आपण ठेवायचं ना, माधुरी दीक्षितचं पोस्टर, जुही चावलाचं पोस्टर, हम आपके है कोणचे फोटो, रागात ते 3-4 फोटोज वाढले होते. एवढं अँगर, आय हॅड दॅट काइंड ऑफ अँगर इश्यूज लहानपणी. म्हणजे आता मला हसायला येतं की अरे बापरे एवढं चिडण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये, चिल ना. बट ही वयानुसार आलेली मॅच्युरिटी आहे आता. पण तेव्हा ते घाबरायचे माझे कपडे घालायला. आणि या घरामध्ये सुंदर अशी मोठी बाल्कनी आहे, खूप मोठी बाल्कनी आहे ही. आणि 2 आहेत ना, इथे आणि एक आणि मागे. इथे आपण जरा इकडे, येस या. हो इतक्या आठवणी आहे तिकडे. बाबा ह्या कठड्यावर आता नाही बसता येणार मला, पण आम्ही बिनधास्त त्या कठड्यावर बसायचो ग. आणि म्हणजे आजकाल पेरेंटिंग इतकं भीतीदायक झालं. अरे तू चढला असं. आम्ही 3 जणी अशा इथे बसलेल्या असेल, 2 जणी, अमिता आणि मी जास्त एका वयामध्ये होतो. इथे बसलेलो असायचो, 2 ठिकाणी 2 पाय. मग दिवाळीला इथे कंदील लाइटिंग लावलेलं असायचं. मग खरं सांगू, होळीच्या वेळेस ना इथे लपायचो मी आणि इकडनं ना ते खाली जाणाऱ्यांवर असे हे दिसतंय ना, त्याच्यात ठपकन फुगे झोपायचं. ठपकन फुगे, मग ना कोणाला राग आला की ते ठपकन फुगे इकडे वरती टाकायचे आणि ह्या भिंती रंगायच्या. सगळ्यांना कळलं असेल की हे अदिती सारंगनेरच टाकते इकडनं फुगे वगैरे. सगळे मित्रमैत्रिणी आम्ही खाली इकडे लपायचो आणि इकडनं असे फुगे बरोबर असे मारून टाकायचो, पाणी टाकायचो, रंग टाकायचो. आणि मग कोणतरी इकडे फुगे मारले, कलर टाकले की आजीचा पारावरती आजी म्हणायची त्यांना या बोलवा, त्यांना ते साफ करायला लावा. मग आम्ही सगळ्या मित्रांना बोलवायचो आणि आम्ही सगळे मिळून त्या भिंती घासत साफ करत. असंच होतं ना, बिल्डिंग वगैरे आता बिल्डिंग झाल्या. पूर्वी हे सगळं असं रिकामं होतं छान. आणि गणपतीच्या वेळेस तर म्हणजे आता बिल्डिंग झाली आहे, पण पूर्वी वाडा होता. तेव्हा अशी हजारांचा गणपती असायचा. मग त्या देवळात 2 गणपती, मग जाधवांचा गणपती. तर इथे म्हणजे जत्रा होती. पाणीपुरीच्या गाड्या, ह्या गाड्या. मला नाही वाटत 10 दिवस आम्ही घरी जेवण केलंय, बाहेर. मग इकडे घराच्या ओटीवरनं बाहेर आलं की लगेच भेळपुरीची गाडी, पावभाजीची गाडी, पाणीपुरीची गाडी किंवा त्यांच्याकडे प्रसादाचं जेवण. असं करतच आम्ही मोठे झालो. पण इकडे खूप तुझ्या आठवणी असतील या बाल्कनीत. हो, आमच्याकडे इथे ठेवलं होतं हे, तर अर्थात थोडंसं तुटलंय, पण इथे असं बसायला एक सीटी होती. जेवण झाल्यावरती सगळे बाहेर पान खात किंवा बडीशोप खाऊन इथे गप्पा मारायला बसायचो. आणि आमची फॅमिली जरी आई, बाबा, आजी, आजोबा, मी, अमिता, निकिता एवढे असले तरी छोटासा कार्यक्रम असेल तरी कमीत कमी 40 लोक आमच्याकडे असायचे. म्हणजे आजीला 4 बहिणी, त्या बहिणी, त्यांचे नवरे, त्यांची मुलं, मग त्यांची लग्न झाली असेल तर त्यांची मुलं, आणि सख्खी आत्या, संध्या आत्या, संगीता आत्या बँगलोरला असते, तिचं काही फारसं येणं जाणं, ती पूर्वी अमेरिकेत होती. निलेश काकाची फॅमिली. सो मला असं वाटतं की आमच्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमांना 40 लोक असायची. आणि माझ्या बाबांना इतकी लोकांना वाढायची, जेव घालायची आवड ना, की एक बिर्याणीवाला होता त्यांचा, त्याच्याकडनं ते बिर्याणी आणि ते व्हाईट कलरचं कस्टर्ड काहीतरी मागवायचं, शेवया, त्याला काय म्हणायचं मला माहिती नाही. तर त्याचं डोक्याला असं फडकं बांधायचे, पॅन खोचायचे आणि असं टेबलावर बसायचे आणि बिर्याणीवाले असे या मी वाढतो या, सगळ्यांना ते वाढायचंय प्रेमाने. मग तेच नाही, त्यांचे मित्र पण यायचे ना, तर मला असं वाटतं की ते सगळं मिस करते यार. आणि ती बाबांची एनर्जी, ते बाबांचं खाऊ घालण्याचा आनंद मला असं वाटतं सुदैवाने माझ्यामध्ये आला. खूप पार्टीज झाल्या असतील आणि इथे खूप पार्टीज झाल्या आहेत. हे वरती दिसतंय तुला, कपडे वाळत घालायचं. माझा आणि आमिताचा कार्यक्रम, एक बाई कपडे वाळत घालायची आणि तेव्हा ना ते दोरीने असे कपडे असे इकडे ती नुसते असे टाकायची. आणि मी आणि अमिता कोणाचे असे, हे तिचं असायचं किंवा हे माझं असायचं, असं काहीतरी असायचं. 2 सेक्शन आहेत बघ, ती इकडे थोडे कपडे घालायची, इकडे थोडे. मग कोण ते चांगले सरळ करतंय, कॉम्पिटिशन, खेळ असायचा. कल्याण सुटलं नाही ना, पण तुझ्यातनं कल्याण गेलं नाही. मला आता इथे आल्यावर कळलंय
की ही अजूनही महिन्याला जी काही ग्रॉसरी लागते म्हणजे घरातलं सामान लागतं इथे भावे म्हणून एक किराणा मालाचं दुकान आहे, ही त्यांच्याकडनं घेऊन जाते. मी त्यांच्याकडे अजूनही ती आनंद हलवाईकडनं मिठाई घेऊन जाते. घेऊन जाते. मला खूप आवडतं. मी तो निलेश पाणीपुरीवाला होता त्याच्याकडनं पाणीपुरी, नंतर फेमस मूग भजी नाटकाला आल्यावर 100% हे सगळं करायचं. आणि जण्याची मिसळ, त्यानंतर ती एक इडलीवाली तुषारवाली बाई होती, तिची इडली. म्हणजे खाण्याशी माझं इतकं नातं जोडलेलं आहे ना की पूर्वी राजामधनं आम्ही जेवण मागवायचं. एक खूप आधी ना रेलिश नावाचा रेस्टॉरंट आहे की आहे, रेलिश आहे त्यांचं. सो मला तिकडे आम्ही आठवड्यातनं एकदा आई बाबा मी आणि अमिता, तेव्हा निकिता, मी म्हटलं निकिता अगदी लहान असताना, निकिता बरोबरच्या मला आठवणी आता आठवतच नाहीयेत. पण आम्ही रेलिश मध्ये जायचो. त्यानंतर एक पिझ्झाचं नवीन ओपन झालेला काउंटर होता, तिकडे पिझ्झा खायला जायचो. खूप मस्त बाल्कनी. आता जाऊया, इथून पण मला दिसतंय त्या म्हणजे अल्फा मराठी जेव्हा होतं तेव्हापासूनच्या ट्रॉफीज तिथे आहेत आणि तुमचे अनेक फोटो आहेत तिकडे. त्याच्यानंतर झी मराठीची पण एक ट्रॉफी दिसते मला इथे. बऱ्याच ट्रॉफी इथून दिसत आहेत. त्या सेक्शन कडे जाऊया. काही ट्रॉफीज इकडे आहेत, काही ट्रॉफीज खराब झाल्या, काही ट्रॉफीज चेंबूरला नेल्या. हे बघ, तर ह्या अशा थोड्याशा आहेत. म्हणजे काही ट्रॉफीज चेंबूरला आहेत, त्यात आता मिळालेल्या आहेत. 2 ट्रॉफीज तर मला असं वाटतं श्वेता, काही काळ श्वेता आणि श्वेताचा आत्ताचा नवरा संदीप शिंदे आम्ही एकत्र राहायचो काही काळ. तर 2 ट्रॉफीज मी तिच्याकडे विसरले होते आणि मला असं वाटतं आम्ही तिचं घर शिफ्टिंग मध्ये त्या गेल्या, दुर्दैवाने त्या पण नाही मिळाल्या. एक राजन ताम्हणेंकडे माझी ट्रॉफी. सो मला आठवतंय. पण ह्या सांग आता मला या ट्रॉफींबद्दल. फोटो पण आहेत मस्त मस्त इकडे. हे निकिता, ही निकिता माझी बहीण, तिचे सगळे मित्र मैत्रिणी. ही अमिता आणि अमिताचा नवरा अमित. ही परत निकिता आहे, पण निकिता आहे. आमच्या तिघींचा फोटो इथे नाही आहे मला वाटतं. पण हे बघ ना, ह्या ना कपाटामध्ये छोट्या छोट्या काय गोष्टी आहेत बघ, असे जपून ठेवलेले. आणि खूप गणपतीच्या मूर्ती आहेत छान छान. हे ती मगाशी जे म्हणाली बॅडमिंटन खेळायचो आम्ही, हे बघा अजून तो बॉक्स तसाच आहे त्याच्यामध्ये. अच्छा, हा बॉल आहे. हा, आरीनला घेऊन जायला हरकत नाही, ही विल बी व्हेरी हॅपी. आहे त्याच्यामध्ये. ढल गया दिन शो. आज एक राऊंड खेळूया. हे सुद्धा तसंच आहे इतक्या वर्षीपासून. आणि हा एक खेळणं मला, आय जस्ट लव्ह दिस गेम. मला खूप आवडतो हा गेम. आता ते इंग्रज आळलेलं स्वरूप झालंय त्याचं, म्हणजे हॅमलिट्स मधनं असे मोठे मोठे येतात. पण रिश्तो के भी रूप खरंच संपणारच नाहीये तो गेम. तर तुला एकटं पाडावंच लागेल मला. किती वर्षांनी ताई तुझ्या निमित्तानं मला खेळायला मिळाला गेम. आज एवढा खेळले मी लहान असताना. आम्ही पण, आमच्याकडे गायचोळ नावाचा आणखीन एक खेळ होता जो पूर्वीच्या काळामध्ये. चीटर पक्की चीटर. सो अशा पद्धतीने कोणीच जिंकलं नाही आणि आम्ही ती जिंकली. मी आपली चीटिंग केली. आम्ही कॅरम हा खेळ खेळायचो. गायचोळ नावाचा एक खेळ होता. ऍक्च्युली तो अरिनला दाखव गेम. हा आहे आमच्याकडे, पण थोडं म्हटलं ना इंग्रज आळलेलं स्वरूप आहे त्याचं. आणि काय आहे बरं, गणपतीच्या मूर्ती आहेत. हे आहे, हे बेल्ट मधलं हे कोणीतरी केलेलं आहे, मलाच आठवत नाहीये. हे थोडस रूम फ्रेशनर आहे, आपण मारूया, इथं छान वाटत. पण मला हे इतकं चांगलं वाटतं ना, मला नॉस्टॅल्जिया व्हायला होतं हे सगळे गेम्स वगैरे बघून. तुला किती होत असेल, आय कांट इव्हन इमॅजिन. हे बघ, वरचं बघ, हे इकडे इकडे घ्या तुम्ही. या छोट्या छोट्या अशा पूर्वी मिळायच्या ना, लंडन बिंडन वरनं आणलेल्या बाहुल्या आहेत त्या सगळ्या. सो त्या अजून असतील, आम्ही त्या काही काही घेऊन गेली. छोट्या छोट्या अशा बाहुल्या आणि छोट्या छोट्या पण होत्या. आणि सागवान कपाट होतं इथे आमचं, पण ते आम्ही त्या पुण्याला घेऊन गेली. एक सागवानी बेड होता आणि एक सागवानी आरसा टाईप असं होतं, पण ते आता आम्ही तर घेऊन गेली कल्याणला, इथे आपलं पुण्याला. ओके, ही वादळवाटची ट्रॉफी आहे. वादळवाटचाच आहेत हो बऱ्या ना. ही शाळेची आहे आणि ही मिफ्टाची आहे. प्रपोजल साठी मिळालेल्या बऱ्याच ट्रॉफीज आहेत. इथे ऑल द बेस्ट ची पण आहे. हो, मी अल्टिमेट केलं होतं मुलींचं ऑल द बेस्ट. मी, माधवी जुवेकर,
आणि क्षितिजोग आणि जयंत जठार. म्हणजे आम्ही मुलींचं ऑल द बेस्ट केलं होतं. म्हणजे 3 मुली एका मुलाच्या प्रेमात पडतात, आंधळी, मुकी आणि बहीर. वाघांनीच हे केलं होतं. त्यानंतर पुरस्कार आहेत ग मजेदार. आई वडिलांना विसरू, हे बघ हे फार महत्वाचं आहे, आई वडिलांना विसरू नका. विसरा सर्वांना, आपण आई वडिलांना विसरू नका. अनंत उपकार आहेत त्यांचे, ही गोष्ट कधी विसरू नका. पाषाण पूजलेत त्यांनी अनेक तुमच्या जन्मासाठी, पाषाण बनून आई वडिलांचं हृदय कधी तुडवू नका. मला असं वाटतं कितीही आपण मोठे झालो, कितीही पुढे गेलो ना, तरी बॅक टू बेसिक्स येणं खूप खूप गरजेचं आहे. अजून सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री वादळवाट असणार, पूर्वीचीच आहे. जुनी ट्रॉफी आहे ही पण झीची ट्रॉफी आहे. ही आता अशी मोठी झाली, आधी हो छोटीशी होती. ती मोठी पण आहे तुझ्याकडे? मोठी पण आहे, चेंबूरला पण 3-4 मोठ्या आहेत. ही बघ, ही एक झी मराठीची ट्रॉफी होती. ही पण, ही बघ केवढी मागे पण एक आहे. हो, केवढी जड आहे बघ ती. सर्वोत्कृष्ट, अरे हो, झी मराठी अवॉर्ड 2005 ची ट्रॉफी आहे ही. जड बघ किती आहे, अशी होती. हो, ऑलमोस्ट यार सगळ्या चॅनल्सच्या जुन्या जुन्या ट्रॉफीज तुझ्याकडे आहेत. लक्षची. हो ग, मला पण तुझ्या निमित्ताने असं पाहायला मिळालं. वादळवाटच हे वादळवाटच आहे. वादळवाटनी सगळंच चेंज केलं. पिवळी ट्रॉफी होती बघ ही वादळवाटची. ही फार इम्पॉर्टंट आहे. आमचे 500 भाग झाले होते वादळवाटचे, तेव्हा मला मिळाली होती झी मराठीने. ही एक वादळवाट 300 भागांच्या पूर्तीनिमित्त सर्टिफिकेट मिळालं होतं. आणि हे सगळं ना, म्हणजे मी बाबांना क्रेडिट देते, कारण मला असं जपून बिपून ठेवता येत नाही दुर्दैवाने, पण ते बाबांनी व्यवस्थित जपून ठेवलं होतं. तसं ठेवलंय. नाट्य परिषदेचे बक्षीस आहे, किल्ले दुर्गाड. याचा हा डायमंड मिळाला त्या ट्रॉफी. मागे ही तेही नीट ठेवलंय ट्रॉफी आहे, तो डायमंड मिळाला मला. तुला वाचता येते का? पूर्वी चष्मे लावणाऱ्यांना हसायचे मी, आता चष्म्याशिवाय मलाच दिसत नाही. श्री विजयसिंग मोहिते लावणी कलावंत विकास अँड सेवा ट्रस्ट अकलूज. हे बघ अशी ट्रॉफी. हे आता सगळं रिकॉल करून तुला सगळ्या मेहनत आणि जुन्या. ही महत्वाची आहे. रामनारायण रुईया कॉलेजची ट्रॉफी ही, माझ्या कॉलेजची ट्रॉफी, माझ्या शाळेची ट्रॉफी. फार महत्वाचं आहे. इथेच प्रोत्साहन मिळतं पुढे जाण्यासाठी. वा, इकडे पण मेडल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये मेडल्स आहेत. आणि अजून पण एक काहीतरी मला दिसतंय, त्याला मी जे गेस करते तेच मला माहित नाही. जरा हे उघड. काय? नाही नाही, हे ते नाही, ते लग्नाची, या तुझ्या लग्नाच्या मुंडावळ्या आहेत. वाव, या तुझ्या लग्नाच्या मुंडावळ्या आहेत. तेच मी म्हणाले की मी हे गेस करते हे तेच आहे का, बट हे तेच निघालंय. लग्नाच्या मुंडावळ्या सुद्धा सापडल्या तिथे. किती सुंदर सगळं ठेवलंय यार. बाबांनी आमचं सगळं छान जमून ठेवलंय. मेडल्स पण आहेत तुझे. इथे पण ट्रॉफीज आहेत, छोट्या छोट्या ट्रॉफीज आहेत, छोट्या छोट्या. काय 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 आणखीन काही काही मोठ्या ट्रॉफीज होत्या, त्या आणखीन रूम मध्ये आहेत. हे बघ, डाऊन द मेमरी लेन. आपल्यालाच कळत नाही की आपल्याकडे काय काय आहे. आणि हे बघ, हे काय, हे नाही, पुस्तकांचा खजिना बघ. मी अनेक पुस्तकं. एक मिनिट, हा फोटो बघ, पहिलं फोटोशूट माझं. हे बघा किती छान. साडीमध्ये वगैरे आता किती स्टायलिश फोटोशूट होतात ना, तेव्हा बघा आपल्या स्टुडिओत काढलेला हा फोटो दिसतोय. बघ ना, हे अनेक फोटो मिळाले तिकडे. ह्याच्यामध्ये काय देव जाणे, नाही ह्याच्यामध्ये नाही, आठवतही नाही आहेत काय फोटो. नाही, लहानपणीचे आहेत. हो गो, लहानपणीचं माझं नाही आहेत फोटो. इथे बघते. हा बघ बघ, असणार काहीतरी मिळणार. हे माझे बाबा. हे बघ, मी म्हंटल ना जेवायला म्हंटल ना बिर्याणीचा असं ताट असायचं. हे बघ, हे आजोबा. हे बघ, हे बिर्याणीचा, मी म्हंटल ना हा आमचा रिच्युअल होता. हे बघ, हे बाबा सगळ्यांना बिर्याणी वाढतात. आणि हे आयुष्यभरात, हे मामा आजोबा ज्यांनी ते लोडची कव्हर केली आहेत. आणि सगळे पार्टी एन्जॉय करतात मस्त. ए क्यूट. ही माझी आई. दिवस साधे होते पण किती सुंदर होते ना. सुले होते यार. मला आता हे बघ, सगळे, मी म्हंटल ना तुला, सगळे हे रिच्युअल होता आमच्याकडचा. हे आम्ही त्याच्या वेळी प्रेग्नंट होती वाटण. आई, तिचं डोहाळे जेवण. बाप रे, हे जुने जुने अल्बम. एवढे अल्बम्स तिथे. ही बघ, फिल्मी मीच आहे ना, मला दिसतही नाही. दाखव मला. मी नाहीये, मीच आहे का? बघ. नाही नाही, तुम्ही समित आहे.
अमित आहे हो. काय म्हणते कोण. नाही नाही नाही, हे ना मला आठवत आहे. मी फोटो, ही मयुरा नावाची माझी एक फोटोग्राफीची मैत्रीण आहे, मला आता आठवत नाही कुठे ती, पण तिने हा एपिसोड पाहिला तर प्लीज मला फोन कर मयुरा, इंस्टाग्रामवर मेसेज पाठव. मी फोटोग्राफीचं सेशन केलं होतं, शिकले होते मलुष्टे सरांकडे दादरला. आणि ती शिकल्यानंतर ना तुम्हाला ते राणीच्या बागेत कुठेतरी घेऊन जातात. तर हे मी काढलेले फोटो आहेत, माझे पहिलं फोटोग्राफी. कोणतरी मला वाटतं ही नुपूर आहे, नुपूर किती वर्ष झाली असतील त्याला, मला नावं आठवतात त्यांची. किती मस्त आहे. आणि त्यातला एक मित्र आहे मलुष्टे सर आमचे. किती मेमरीज आहेत यार, थँक्यू सो मच. मला हे आठवत नाहीये ते कुठले कुठले त्यातले त्यात नवीन फोटोज. हे बघ वेडी मी, हे बघ दीपक स्टुडिओ हा आपल्या कल्याण मधला हो जगप्रसिद्ध आहे. हे बघ ही मी डान्स बिन्स करताना काहीतरी आहे. अजून कुठे बाबा आहेत आमचे स्मार्ट मॅन. हे बघ परत मी म्हंटल ना हे सगळे कार्यक्रम आमच्याकडे असायचे. ही आजी आणि ही मी आहे का अमिता मला आठवत नाही, पण अमिता असावी वाटतं. ही माझी आजी अमिता. ही तूच आहेस ना? ही मी. ओके. शाळेतला काय डान्स आहेत, काय पोज आहेत. मला हा आठवतोय, रेशम का रुमाल तेव्हा ते व्हायरल गाणं. त्या गाण्यावरती केला होता. हे नाही, हे बघ खूप आठवणी आहेत. पुस्तकं बघ केवढी आहेत, काही काही मिळत नव्हती, ती मिळत आहेत पुस्तकं. कॉफी मग मिळालाय. कॉफी मग मिळालाय. बाबांचा सुभेदार वड्याचा कॉफी मग आहे हा. ते सुभेदार वड्यात होते शिकायला आणि त्यांचा रियुनियनचा कॉफी मग आहे. छोट्या छोट्या आठवणी ग मिळाल्या. मस्त मज्जा येते, मज्जा येते. तर हा असा सुंदर आहे लिव्हिंग एरिया, हॉल, आणि इथे सगळ्या आठवणी. आज जाऊया का? आत काय? हो, इथे आमचे स्पीकर्स होते पण त्या काढलेत ते. इथे एक रूम आहे ना आतमध्ये. इतकी बही आजीची खोली. माझी आजी झोपायची नाही, तिच्यासाठी हा बेड एक आराम खुर्ची होती, त्या आराम खुर्चीवर बसायची कारण तिला पाठीच्या कण्याचा वर्ष झोपलीच नाही ती. तिची ही खोली होती आणि बेड नाही आता त्याच्यावरचा, तो खराब झाला. तर एक आजीची खोली म्हणजे नातवंडांची खोली इज इक्वल टू. हो ग खरंच, कारण ना इतकं ती मासिक काका म्हणून होते विकास वाचनालयाचे, त्यांची इतकी मासिकं पुस्तकं इतकं वाचन होतं तिचं दांडगं. आणि सुमन कल्याणपूर तिला आवडायची, त्यामुळे तिचा एक असा छोटासा रेडिओ होता इथे, त्याच्यावरती गाणी लागायची. आणि आम्ही शाळेतून आल्यावरती तिच्या बाजूला गोष्टी करायला, मग ती झोपायची नाही ना, मग आम्ही इथे येऊन झोपायचं तिच्या बाजूला. मी आणि आम्ही असं मुटकळ करून दोघी जणी झोपायचं 2 तास, 1-2 तास. मग उठल्यावरती तेव्हा दामिनी चालू होती, दामिनी पाहायचो. आणि काय तुम्हाला आठवण सांगणार होतीस या खोलीची? त्या खोलीची आठवण ना, मी खूप खूप वर्षांपूर्वी इथे आले होते आणि माझ्या मागोमाग एक बुबू आला आतमध्ये. मला माहितीच नाही तो आला. मी आपली बाहेर माझं काम करायला निघून गेले आणि तो बुबू इकडे राहिला. आणि मग मी काम करून आले तर तो असा इथे होता. आणि मग तोपर्यंत त्यांनी इथे गदीवर शिवशी केलं होतं थोड्या वेळामध्ये. आणि मग मी त्याला खाऊ घातलं आणि मी म्हटलं की येस, काय तुम्हाला माहिती नाही बाबा की कोणाच्या रूपाने कोण आलेलं असतं. तर ती म्हणून ती गादी काढली, की नंतर ती गादी थोडीशी खराब झाली होती. पण जेव्हा मी इथे बसले त्या गादीवर, आजीची आठवण आली आणि मला असं वाटतं बुबू आजीच्या आणि बाबांच्या रूपाने आला होता. त्याला खाऊ पिऊ घातलं आणि मग हे सगळं तसंच ठेवलंय, काही चेंज नाही केलंय ना. तरी सागाची आमची कपाट आणि काढून टाकली. काढून नाही, अमिता माझी बहीण पुण्याला घेऊन गेली. मला इतकं छान आहे ना ते, वाया नको जायला म्हणून ती पुण्याला घेऊन गेली तिकडे. आणि आता हे आमचं किचन बघूया, किचन आणि डायनिंग एरिया बघूया. येस, तर किचनच्याच बाहेर आहे डायनिंग हॉल आणि हे मस्त डायनिंग टेबल आहे. ते रिकामं कसं ठेवायचं म्हणून आपण ह्याच्यावर काय ठेवलंय जरा सांग. आमच्या कल्याणचा एकदम फेमस वडा, थोडासा बोलता बोलता खाऊनही झाला आमचा. खिडकी वडा. आणि कल्याणला आल्यावरती मला तो खावासा वाटला म्हणून मी तो आणलाय. आणि तिचं डाएट चाललंय, तिच्या डायटिशियननी नोट घ्या. हितार्थी प्लीज डोंट वॉच, प्लीज डोंट वॉच. तिने वडा खाल्लाय. हे खूप जुने ते नेपाळ. बाबा गेलेले का? आई, बाबा, निकिता, नायगरा फॉल्स, बाबा. फ्रीज मॅग्नेट्स मस्त. हो, फ्रीज मॅग्नेट्स.
पूर्वी आम्ही खाली बसून खायचो, पण नंतर असं वाटलं हे घर केल्यावरती मी डायनिंग, त्या चेअर्स पण आम्ही नाही बदलल्या, ते बदलायला पाहिजे असं वाटतं, पण इथे येणंच होत नाही, ते बदलणं होत नाही. पण या डायनिंग टेबलवर आम्ही सगळे नाश्त्याला तर सॅटर्डे संडे एकत्र बसायचो, कारण उत्साही कॅटेगरी होतो ना सगळे. सो हे डायनिंग टेबल आणि इकडेच किचन आहे. आणि हे किचन आईनी करून घेतलंय माझ्या. तिला हिरवा रंग फार आवडायचा. आम्ही तिला खूप केलं ना तेव्हा ओरडलो होतो, काय हिरवं 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 सगळं केलेलं आहे ते कपाट विपाट. मग त्यातल्या त्यात म्हणून तिने ही पांढरी ठेवली होती 3 आणि बाकी सगळं तिने हिरव्या रंगाचं केलं होतं. खरं तर किचन जिव्हाळ्याचा विषय ना, आणि आता पांढरी शुभ्र किचन्स असतात, बट हा तो जुना टाईल्स बाबतीमध्ये सुद्धा सगळा एसेन्स आईने जपला होता तेव्हा. काय आहे बाबा, हे बघ हे छोटे छोटे ग्लास, माझ्या बाबांना जाम आवड होती अशा छोट्या छोट्या. ताई तू एवढ्या वर्षामध्ये ह्याच्यातनं काहीच बाहेर काढलं नाही, सगळं तसंच मेंटेन केलंय. माझ्याकडे माझा संसार सगळा थाटला होता ना, सगळा थाटलेला होता. तरी काचेच्या बाटल्यात ना आमच्या सामान, हे बघा किती गोड गोड ग्लासेस आहेत ना, छोटे छोटे. वाव. हे तसंच ठेवलेलं आहे आणि तसंच ठेवलंय. आणि बाबा त्यांना इथे देव सुद्धा आहेत. आमचा उजव्या सोंडेचा गणपती, तू मला म्हणाली आहेस अनेकदा. आमच्याकडे दत्ताची मूर्ती होती, ही शंकराची पिंड होती एक बाहेर आहे ती, ती आम्हाला घर बांधताना मिळाली होती. हा काय हे पडलाय का, त्याच्यावर पडलाय. सो म्हणतो तुझ्या बाप्पाबद्दल अनेकदा सांगितलं आहेस मुलाखतीमध्ये, घरामध्ये आहे ब्रह्मा विष्णू महेश. आणि हे कोणात मला माहिती नाहीये, आजीकडे होते. आणि बाळकृष्ण, आमच्याकडे ना बाळकृष्णाचा जन्म खूप साजरं संगीत व्हायचा, त्यामुळे 12 वाजता रात्री आमच्याकडे सगळे ते दूध प्यायला यायचे, अख्ख्या गल्लीतले लोक. तो सोहळा असायचा, थाट असायचा रात्री कृष्ण जन्माला. तू या किचन मध्ये येऊन स्वयंपाक केलायस का कधी? फार कमी वेळा केलाय ऍक्च्युली केलाय. पण बघा हे सगळं तसं आहे. हे मायक्रोवेव्ह त्याचा तसा आहे, त्यानंतर मिक्सर आहे इकडे ठेवलं, सॉरी, पण हे असे डबे आमच्याकडे, ही भांडी आहेत, काचेची भांडी, सगळं 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 आहे. म्हणजे करायचं ठरवलं, यायचं ठरवलं इकडे तर आम्ही येऊन आरामात राहू शकतेस. इथे काचेच्या बरण्या होत्या, पण त्या मला वाटतं हे पितळेचे डबे आहेत. सगळा पोळपाट आमचा खूप जुना पोळपाट, हे बघ लोखंडी पोळपाट. आणि काय काय बाबा बरंच काय काय, मीच आता खूप दिवसांनी बघते ताटं आहेत. आम्ही ठरवलं तर इकडे येऊन राहू शकतो आरामात. एक अख्खा संसार आहे हे घर म्हणजे. आणि आम्ही सकाळी आल्यावर इथे चहा सुद्धा केला. येस, इक्बालनी करून दिला. इक्बाल घर आता ज्या सुस्थितीत दिसतंय ते मला असं वाटतं इक्बाल ठेवतो, छान ठेवतो, स्वच्छ ठेवतो, आणि म्हणून आपण इथे येऊन शूट तरी करू शकतोय. आता ना आपण या घरात तू आजीची खोली दाखवली, हॉल दाखवला, किचन दाखवलं, डायनिंग एरिया दाखवलं, बाल्कनी दाखवली. आता मला बघायची अदिती सारंगधर यांची खोली, जिकडे त्यांनी खूप अभ्यास केलाय असं मी ऐकलंय. तर ठीक आहे, त्या खोलीमध्ये जायच्या आधी अशी छोटीशी बाल्कनी, बारीकशी गच्ची आहे, गच्ची, आणि इथे ना झोपाळा होता लाकडाचा, तिकडे झोपाळा होता. आणि मला अजूनही आठवतंय की या एवढ्याशा गच्चीमध्ये आम्ही गल्लीतली 7-8 पोरं लंगडी खेळायचो. या गच्चीमध्ये छोटे छोटे होतो ना, त्यामुळे मग लंगडी खेळायचो. आणि इकडे कपडे धुवायच्या मावशी, आणि लंगडी खेळून आम्ही लंगडी पकडायला इथे जायचो. तिथे तो झोपाळा होता. हुक आहेत तिकडे झोपाळ्याचं. आणि आता पावसामुळे इकडे गळायला नको म्हणून हे वरती कव्हर केलंय, पण पूर्वी इकडं कव्हर नव्हतं केलेलं. ही वाली खोली बघूया जी मी आधीच बघितली. हा, आणि मग तुझ्या खोलीत माझ्या आई बाबांची बेडरूम आहे. ओके, पण ती आई बाबांची कधीच नव्हती. कारण मी सांगते किती इथे आई झोपायची, किती फ्रेश वाईब आहेत या बेडरूम मध्ये, खूप फ्रेश वाईब आहेत. इथे आई झोपायची, ते बाबा झोपायचे, मध्ये अमिता झोपायची, इथे निकिता झोपायची, आणि इथे मी झोपायचे. या एका बेडवर तुम्ही 5 जण. इकडे माझं डोकं असायचं आणि तिकडे माझे पाय असायचे. आय स्टील रिमेंबर 5 जण, आई, निकिता, अमिता, बाबा आणि मी सगळ्यांच्या पायावर. वाव, पण इथे खूप खूप मस्त वाईब्स आहेत या रूम मध्ये. काय काय कपाटामध्ये आहे का? बघ, हा बघ, हा रिसेंट अल्बम आहे. कसला आहे हा? माझ्या या अदिती सारंगधर यांच्या लग्नाचा अल्बम या कपाटात सापडलाय. म्हणजे ग्रहमक वगैरे असतं ना त्याचा. ही माझी आत्या. आणि बघ किती आई ग, सो स्वीट, कशी दिसते, किती रॉ आहे. फार असं तामझाम नव्हता केलंस ना तू? नाही,
तुझं लग्न कधी झालंय? 2013. 2013. 2013. सगळे आमचे फोटो. हे माझी सगळी भावंड, निकिता, अमिता, त्याची मुलगी असावरी, आशुतोष आणि मी. हा खूप स्पेशल फोटो आहे. क्यूट फोटो आहे निकिता आणि बाबांचा. माझी दुसरी आत्या, संगीता आत्या. मेहंदीच्या वेळी बघा, आता आउटफिट्स, डेकॉर, अजून काय काय थीम, अशा बऱ्याच गोष्टी आल्यात. अदिती सारंगधर यांची मेहंदी बघा, तिने डोक्यामध्ये फूल घातलंय. किती छान आहे. सिम्पल. आता ही सिम्प्लिसिटी ना ताई खूप कमी झाली ना. एवढं असं कोणीच नाही बसत, सगळे रेडी होऊन बसतात मेहंदीसाठी वगैरे. पण त्याच्यात मज्जाही बघ, मेहंदी रंगली होती. घर असं माणसांनी भरलं होतं यार. हेच ना, हाच हॉल आहे. हो, हाच हॉल आहे. सावरी आणि निकिता. छान. काही कुठे भक्का नाही, काहीच नाही, एकदम साधं आणि मजा आपली. हळदीचा डान्स सोशल मीडिया पासून लांब आणि सगळं बरं होतं. कधी कधी वाटतं तेव्हा नाकार. हे बघ, हळदीने माग. हे बघ माझ्या अक्षरा आहे आपल्या मुंडावळ्या. हे बघा डान्स, हा डान्स बघा, हळदी डान्सचा फोटो. वाव. हे बघा कसं वाटतंय हे आज अल्बम बाहेर काढून, जुन्या आठवणींना उजाळा. लग्नाला किती 15 वर्ष झाली? 12-13. 2013 ते 24-25 12 वर्ष आणि त्याच्या आधीची 3 वर्ष आम्ही एकत्र. 15 वर्ष सुहास. हे बघ ना, हे छोट्या छोट्या गोष्टी. या इथे काय, एक मिनिट ह्याच्यात खूप काय काय मिळणार आहे. ये बस, आपल्याकडे खूप खजाना सापडतोय आज इथे. खजाना सापडतोय. याच्यात काय आहे? काही नाही. हे सगळं कधीपासून ठेवलेलं असेल ना. मधनं बघितलं होतं, पण हे बघितलं नाही गेलं. हे बघ गळ्यातलं हे. अरे ही सगळी आता फॅशन आली आहे. हे बघ घ्यायची. अय्यो, हे किती जुनं असेल ताई? हे तर मी कॉलेजमध्ये असतानाच वगैरे 97 वगैरेच असेल. तेव्हा 97 पासूनच्या वस्तू अजून छान जपून ठेवलेल्या आहेत. जपून नाही दिसत आहेत त्या, पण ठेवल्या त्या आहेत, दिसतायत. ओके, हे मला आवडलंय, तर हे माझं आहे आजपासून. घे ना. हे घेतलंय. येस. वाव, मस्त आहे. हे गळ्यातलं आहे ग्रीन. बापरे, हे मी विसरलेच होते. हे बाबांचं घड्याळ आहे माझ्या. हे गळ्यातलं कुठलंय वाटतं. हे बघ त्याचं जाऊ दे, ते नाही गोष्टी. पण बघ ना, मलाच हे इतकं चांगलं वाटतंय ना लहानपणाच्या गोष्टी बघून. तुला किती छान वाटत असेल सगळं बघून. मस्त वाटतंय. काय 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 मिळालं खरं ग. हे 2 घेऊन जाते. हे मी घेतलंय ऑलरेडी. येस, घे. सोनेरी आहे. पण हे घर असं छान अजून करायचं तुझा कधी विचार आहे का? तुला ह्या सगळं आहे तसंच जपायचंय? मला माहिती नाही, छान करण्याच्या नादात ना ते खोटं नको व्हायला. म्हणजे आपण हे छान दिसायला पाहिजे ना, म्हणून आपण तिकडे करतो. अर्थात हे वरचं सगळं पडायला लागलंय, स्लॅब पण पुसायला करायला पाहिजे, पण ते छान म्हणजे आपण पूर्ण छान करणार ना. मग त्याच्या नादामध्ये अरे आपल्या आठवणींचे कोपरे वरती स्लॅब नको चढायला असं वाटतं. विल कीप इट लाईक दिस टिल द टाइम वी कॅन. आणि कधीतरी रिडेव्हलप करावंच लागणार आहे. डू इट. बट काय ना यार, किती छान केलं तरी माणसं नाही ना मिळणार यार परत. सो दोज मेमरीज. आणि मला माझ्या डोक्यात इतक्या फिट आहेत ना त्या मेमरीज, की घरात माणसांनी भरलेलं घर अचानक रिकामं झालं यार. की आमच्या घरात मी म्हटलं ना मगाशी, छोट्यातल्या छोट्या फंक्शनला 30-40 लोक असायची. आणि बायजी, म्हणजे माझ्या आजीला बायजी म्हणायचे. बायजी शोभना नाव होतं. त्या सगळ्या बहिणी, बायजीकडे कार्यक्रम आहे, बायजीकडे कार्यक्रम म्हणून दादरवरून एक आजी यायच्या दोघी, आणि मामा आजोबा यायचे. आणि दीपक दादा म्हणजे एक गिव्हर, विहीर. त्यामुळे दीपक दादाला घाबरायचे पण लोक, पण दीपक दादा इतक्या प्रेमाने करतो म्हणून बिनधास्त आमच्याकडे दिवसेंदिवस येऊन राहायचे. आम्हालाही लळा होता. तर यार मिस करते यार ते सगळं यार. खरंच काही माणसं गेली, आजी आजोबा, काही लोक गेली, काही लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. पण कधीतरी
भरेल हे घर माणसांनी, आमच्या फॅमिलीनी, आणि लवकर भरू दे. आता निकिताचं, माझ्या छोट्या बहिणीचं लग्न होतंय, तर तेव्हा एक छोटंसं गेट टुगेदर फॅमिलीचं ती येईल तेव्हा इकडे करायचा प्लॅन आहे. त्याच्या आधी थोडीशी डागडुजी करेन, पण तेव्हा मग मीच बसते डोक्याला मुंडाचं बांधून सगळ्यांना बिर्याणी वाढत. सो येस, आय मिस बाबा, आय मिस माय आई, आय मिस माय फॅमिली. कारण मग वाद सगळ्याच फॅमिलीमध्ये असतात, आई वडिलांमध्ये वाद होते, पण त्यांनी ना ते मुलांवर कधीच दिले नाही. त्यांनी ऑलवेज आम्हाला इतकं प्रेम दिलं ना, इंडिव्हिज्युअली एकत्र येऊन, आणि एक फॅमिली म्हणून आम्ही होतो. त्यामुळे ना मला कुटुंबाची सवय. आणि दुर्दैवाने बघ ना, सुहासचे पण आई वडील नाही आहेत, तर मग तिकडे आमची अशी छोटीशी फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली आहे. त्यामुळे आमचं मित्रमंडळ इतकं मोठं आहे ना, की 3 जणांची जरी फॅमिली असली तरी हजारो लोकांचं मित्रमंडळ आहे. त्यामुळे हक्कानी माझ्या चेंबूरच्या घरी माणसं बेल वाजवतात आणि कधी येतात, आणि त्यांना माहिती की आम्ही कुठल्याही प्रहरी गेलो तरी आपलं स्वागत होणार. सो बघ, असं म्हणतात की देव एका हाताने नेतो तर हंडाभर देतो, भरभरून देतो. सो ती मित्रमैत्रिणींचं प्रेम, ती फॅमिली आमच्याकडे दिलेली आहे. सो मी आभार मानते देवाचं की माणसं दिलीत आयुष्यामध्ये. आता बघूयात का तुझी बेडरूम? मी टाळते मगासपासून तिथे न्यायचं, कारण आता मला ती बघायचीच आहे, बाहेर नका होईना, पण मला ती बघायची आहे. चला या, ही आहे ती बेडरूम जिथे आम्ही कधीच अभ्यास केलेला नाही, फक्त उखाळ्या पाखाळ्या केल्या आहेत. अमिताचा टेबल होतं आतलं, आणि हे माझं टेबल होतं. इथे करून तिची पेन्सिल घे, तिचा खोड रबर खाली टाक, किंवा तिला त्रास दे, हे सगळं मी केलं होतं. मग ती चिडणार, मग आमच्यात भांडण होणं. हे कोणीतरी काढलंय, हे किती छान काढलंय, मला माहितीच नाहीये कोणी काढलंय, काहीच नाही राहिलं. पण हे असं आमचं एक कपाट आहे, आणि ह्या कपाट इथे वेट मशीन सुद्धा आहे, ज्याच्यावर आता उभं राहायची हिंमत नाहीये माझी. सो तू पण नको मला नाही, पण हे बघ जुनी आहे वेट मशीन, डिजिटल नाही आहे. हे बघ, हे असं जुन्या डॉक्टरांकडे असायचं ना, हा, ते वेट मशीन आहे. बाबांचा दवाखाना खालीच होता. जरा उभी चालू आहे, तू राह. मी पण मला ना भीती वाटते माहिती, भीतीपोटी मी त्याच्यावर उभीच नाही राहत. नाही, ती बंद आहे, जाऊ द्या, बंद आहे, जाऊ दे. ओके फाईन, तू बस इकडे, छान आहे, कधीतरी उभी राहीन मी तुझ्यावर. सो ही तुझी बेडरूम होती? येस. आता ऍक्च्युली बाहेर एक बेड ठेवला, तो आजीच्या रूम मध्ये एक बेड आहे, डबल बेड आहे, तो इथे होता. मग मी आणि अमिता तो खेचायचो, अमिता आणि मी इकडे झोपायचो. म्हणजे कधीतरी दुपारी वगैरे, रोज रात्री तर आम्हाला एकत्र झोपायला लागायचं. मग माझा काका होता, निलेश काका वगैरे आला की त्याला ही बेडरूम मिळायची. आणि ते काही काही कपडे आहेत अजून माझे, आहेत तिथे कपडे या बेडरूम वॉर्डरोब मध्ये. हे बघ ना, काय काय मिळालंय मला, छोट्या छोट्या गोष्टी. बघूया आपण काय काय. हे काय आहे? हे अमिताचं आहे वाटतं. आहे काय 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 कपडे आहेत या वॉर्डरोब. साडी वाटतं. ओहो, ओढणी. हो, दुपट्टा आहे, म्हणजे पंजाबी ड्रेस पण इकडेच असणार. मिळाला, माझाच आहे वाटतं. हा माझाच आहे. चला, ड्रेस सापडला. ती मगाशी म्हणाली होती की मी माझ्या कपड्यांसाठी खूप पॉझिटिव्ह आहे, ते दिसतंय. हा माझा ड्रेस आहे बहुतेक, आणि हा मला सापडलाय. आपण काय म्हणते, ट्रायल देऊया का, ड्रेस होतोय का? नाही, चुप बस, ड्रेस होणार आहे. बघ, हे काय आहे, हे चांगलं आहे. वाव, हा चांगला आहे कुर्ता, हा बघा, हा कुर्ता मला मिळालाय. आणि हा निकिताचाच असणार आहे, कारण ती एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, आणि अशा हत्ती वगैरे असणारे कुर्ते ते तिचेच आहे. पण मग हे चांगलं मिळालंय. या 2 गोष्टी तर मी ढापते आता. तू घेऊन जाती असे घरी? हो. अरे वा, ई शपथ, फ्लोअर मिळाला, फ्लो ड्रायर मिळाला. येस. हा, मी त्याचा असणार आहे, कारण तिला असल्या ना, माझा खराबच झाला. वाव, मला ब्लो ड्रायर मिळाला. पण कर्ल्स म्हणजे कोण आहे, अमिता का निकिता? कर्ल्स आहे ना? हो, हे निकिता, अमिता आहे आहे ना याचं. मी घेऊन फायदा झाला इकडे, याचा ब्लोअर मिळालाय. हो, बघ ना, एक छान. वाव, हे वेगाचं मी घेऊन जाते, कारण त्यांच्या लक्षातही नसेल की त्यांनी ठेवलंय, आणि ते खराब. हे बघ, मी त्यांना मदतच करते हे घेऊन जाऊन, की तू खराब झालं असतं. पण हा ड्रेस
हा ड्रेस डील आहे बॉस. हा निकिताचा मला आहे. आवडलाय हा ड्रेस. हो मला आवडला हा ड्रेस घालून तिला व्हिडिओ कॉल कर. हा एक कोणाचा तरी आला व्हिडिओ कॉल. मेसेज आला का काय? व्हिडिओ कॉल आला. कोणाचा आला? आला सारंग राऊस. अमिता मी कुठे आहे माहिती का? रिश्तों की पूजा. आणि हे बघ हा ड्रेस तुझा आहे. हा बघ हा हा मला आणि ऐक ना हे वेगाचं तुझं आहे आता नाही मिळणार पण तुला. माझा ड्रायर खराब झालाय ते नाही मिळणार पण ते मी घेतलंय. पण ते आता झालंय. इथे शूट चाललंय. आम्ही सारंगधरांचं कल्याण मधलं घर बघतोय आणि सगळ्या आठवणी बघून मला इतकं छान वाटतं. इथे हे 2 ड्रेस तिला कपाटात आवडले. ती आत्ताही ते घरी घेऊन जाते की आवडलेत मी जाते. एक अख्खं नवीन ब्लोअर मिळालंय तिला वेगाचं. शी सो हॅपी. वाव अमिता स्वच्छ ठेवल्या पण इक्बालनी घर. हे बघ आपली रूम बघ ही बघ चकाचक ठेवली त्यांनी. आणि ही साडी बघ कोणाची आहे. म्यूट आहे अमिता म्यूटेड. म्यूट झाली. हा आली आली. ही साडी मग आईची साडी बोले थँक्यू. वाव कॉम्प्लिमेंट दिली. बहीण कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट दिलीस तू. कसं? असं असं हार्ट हार्ट. अरे काय काय फोटो सापडले माहिती का. एक मिनिट ही ना इकडची चांगली सागाची कपाट बेड ते आरसे सगळं पुण्याला घेऊन गेले उगाच गर्दी करायला घरामध्ये. इथे छान वाटत होतं. बस काय पण बोलते चांगलं वाटलं. जाऊ दे आमची भांडणं आम्ही नाही आता दाखवले. तुम्ही अमिता ताई तुम्ही भांडता का ग किंवा आत्ताही भांडता का? हो कचा कचा. हो कचा कचा नाही आम्ही आजकाल भांडतो. पण आम्ही आता अशा मोठ्या झालोयत ना की आम्ही ना एकमेकींना इग्नोर करतो आणि आठवडे एकमेकींशी बोलत नाही. इग्नोर करता. आत्ताच तिचं आणि निकिताचं भांडण. हो पण हिने तुझ्या आणि हिच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या त्या घरातल्या. येस. तो तिखट भात खायला घातला होता माहिती का तुला आपलं भांडण झालं. वा नाईस. पण खूप मस्त घर आहे तुमचं. मला खूप आवडलं. खूप मेमरीज आहे तिकडे आणि एक एक गोष्ट खूप जपून ठेवली आहे. मस्त वाटलं मला बघून. चल बाय करते. ही येते इथे नाही कधीतरीच येते म्हणजे मी येते तेवढ्याच फ्रिक्वेन्सी मध्ये ही पण येते. पण आमचं कमी झालं आता इथे येणं. पण ही आमची खोली इकडचा बेड थोडंसं मोठं झाल्यानंतर आम्ही त्या बेडवर मावेनासे झालो. मग कॉलेजमध्ये वगैरे जात मग थोडीशी अशी स्पेस लागायला लागली ना. शाळेमध्ये असेपर्यंत सगळेजण एकत्र एका बेडवर मावायचं. मग मला आणि आम्ही त्याला हे छान असं करून दिलं. मग डबल बेड खेचायचं. मग आमची गॉसिप्स असायची 2 बहिणींची. कारण निकिता लहान होती ती रडायची मग तिला फीड करायला लागायचं. मग आमची शाळेची झोप मोड व्हायची म्हणून आम्ही इकडे झोपायला लागलो हळूहळू. सो हा असं आमचं टेबल. आणि जिथे आम्ही इथे अभ्यास करायचो म्हणजे थोडा बहुत अभ्यास करायचो नाही असं नाही कमी. बघ ना ग आता कोणी येतच नाही या रूम मध्ये अभ्यास करायला. यायला पाहिजे. अरिननी पाहिलंय हे सगळं. हो घर ना घर खूप वेळा. बाबा होते ना तो जन्माला तेव्हा त्याला रेग्युलरली घेऊन यायचो. आता गेल्या काही वर्षामध्ये त्याला दुर्गाडी किल्ला खूप आवडतो. त्याला आजही यायचं होतं दुर्गाडी किल्ल्यावर. आणि अनंत हलवायचं श्रीखंड आवडतं त्याला. त्यामुळे आणि ना इकडे एक दुकान आहे मला ना माहिती नाही. काटकर बाबांचे मित्र आहेत माझे काटकर हॉस्पिटलच्या समोर एक दुकान आहे मुलांच्या कपड्यांचं. तिकडनं मी आजकाल कपडे घेऊन जाते त्याला घरात घालायच्या पॅन्ट्स वगैरे. सो कल्याण मधनं शॉपिंग मी अजूनही करते. आता मी एक भाजीवाल्याला फोन केला आला ते एक मनीष म्हणून आहे. त्याला सांगितलं मी बाबा माझे मटार रेडी ठेव 5 किलो मटार घेऊन जाणार आहे कारण फ्रेश भाजी मिळते. आणि
त्या मजा येते. तर हे मी आता डापलेलं आहे. ऑन स्क्रीन ही अभिनेत्री असते आणि कॅमेऱ्याच्या मागे ही एक छान बहीण, आई, गृहिणी म्हणून. कारण आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा भेटले ना, या संसाराच्या गोष्टी मी खूप ऐकल्या आहेत तिच्याकडनं. बट आई, खरंच थँक्यू की तू इतकं या सगळ्या आठवणी माझ्यावर विश्वास ठेवून शेअर केल्यास. तुझं हे कल्याणचं घर मला दाखवलं. कारण आपण अनेकदा मुलाखतीमध्ये उल्लेख केलाय या घराचा, त्या गणपती बाप्पाचा किंवा इथल्या आठवणींचा. आज ते सगळं मला बघता आलं, उलगडलं माझ्या समोर. थँक्यू सो मच. अरे थँक्यू नको म्हणूस. मी तुला सांगेन की फार बरं झालं की ह्या निमित्ताने मी कल्याणला आले. मला घरात असं फिरता आलं. नाही तर आलो काम केलं गेलं काहीतरी चहा प्यायला. पण या घरात वास असल्याचा फील जाणवला आज मला. आणि बरं वाटलं यार. इमोशनल. हे बघ, भाव्यांचा फोन आला. किराणा माल घेऊन रेडी आहे माझा, आता तो घेऊन जायचा आहे. मी लोकांना हे कली नसेल असं नाही, माझं ठरलेलं आहे. आणि ते सामान रेडी बांधून ठेवलं असेल म्हणून त्यांनी मला फोन केला. आता या आणि घेऊन जा तुमचं सामान. ताई, खरंच पण वन्स अगेन थँक्यू. आणि या सगळ्या आठवणी अशाच जप तू. वेळ मिळेल तसा इथे नक्की येत जा. कारण तू किती खुश होतीस मला प्रत्येक गोष्ट दाखवताना. ते तुझ्या चेहऱ्यावरनं मला दिसलं आज, किंवा मला तो आत्महत्या येणारा आनंद जाणवला या घरातली प्रत्येक वस्तू बघताना. ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी तुला. आणि अशीच छान राहा, मस्त राहा आणि येत राहा घरी. आणि आली की मला बोलव बिर्याणी. येस. आणि तुला कसं वाटलं आज पहिल्यांदाच? माझं शूटिंग कुठे आहे? अरे बापरे, मला ट्रॅव्हल करून कुठेच जायचं नाहीये. कल्याणमध्ये जायला तुला कसं वाटलं? 10 मिनिटात आले मी इकडे. आणि मला म्हणजे वाव यार, आपल्या घरी. कारण आता मी गेली कित्येक वर्ष, मी बॉर्न अँड बॉटअप कल्याण आहे. मी कधीच इकडे शूट नाही केलंय कुठल्याच कलाकाराचं. त्याच्यामुळे आज मी पहिल्यांदा, म्हणजे करिअर मधलं पहिलं शूट आहे कल्याण, दॅट टू तुझ्या बरोबर. सो स्वीट. सो मला खूप छान वाटलं. आणि आम्ही एकाच शाळेत शिकलेलो दोघी जणी. थँक्यू. आणि अशी छान राहा. थँक्यू सो मच. मला मजा आली, आनंद झाला, थोडंसं वाईट वाटलं, थोडीशी इमोशनल झाले. थोड्याशा आठवणी मला परत नव्याने जगता आल्या, उजाळा मिळाला, मस्तपैकी घरात खाता आलं, माझं स्वच्छ घर बघता आलं, थोडंसं चोरता आलं काय. सो खूप मजा आली, खूपच मजा आली. आणि भेटूया आपण परत. आणि राजश्री मराठीचे खरंच मनापासून आभार. कारण माहिती नाही, आपण हे चेंबूरच्या घरात करणार होतो काही मागच्या वर्षी, पण माझं रिनोव्हेशन होतंय संपत नाही. पण मला असं वाटतं माझ्या फॅमिलीची, माझ्यावर गेलेल्या आई वडिलांची इच्छा होती की मी या घरात यावं आणि या निमित्ताने इथे शूट करावं. खरंच आहे. आणि आता आम्हाला खिडकी वडा खायचा आहे. सो थांबूया इथे आणि जाऊया वडा खायला. चला, चलो.